हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। जसे गणपती बाप्पांचे आगमन झाले, लगोलग गौरींचेही आगमन झाले आणि आज दिवस आहे गौरी आव्हानाचा। याच निमित्ताने आज आपण गौरी आव्हानाच्या दिवशी ज्येष्ठा गौरीची कहाणी ऐकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। आटपाट नगर होते, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला, घरोघर लोकांनी गौरी आणल्या, रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या। हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं। मुलं घरी आली, आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण। आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू, तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही। तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा, सामान आणलं म्हणजे गौर आणीन। मुलं तिथून उठली, बापाकडे आली, बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर घरी आणील। बापानं घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनात फार दुःख झालं। सोन्यासारखी मुलं आहे, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही, गरिबीपुढे उपाय नाही, मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला। देवाचा धावा केला, तळ्याच्या पाळी गेला, जीव द्यावा म्हणून निश्चय केला, अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली। जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली, तिनं त्याची चाहूल ऐकली। कोण म्हणून विचारलं, ब्राह्मणानं हकीकत सांगितली। म्हातारीने तिचं समाधान केलं, बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या। ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं, बायकोनं दिवा लावला, चौकशी केली, पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं, नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं। बायको घरात गेली आणि अंबिलाकरिता कन्या पाहू लागली। तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं, तिला मोठं नवल वाटलं। तिनं ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली, त्याला मोठा आनंद झाला। पुढे पुष्कळ पेच केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली, सगळीजण आनंदाने निजली। सकाळ झाली तशी म्हातारी उठली आणि हाक मारली, मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली, घाऊन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नको, रडगाणं काही कावू नको। ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं। आपण उठून भिक्षेला गेला, भिक्षा पुष्कळ मिळाली, सपाटून गूळ मिळाला, मग सगळं सामान आणलं। ब्राह्मणाला आनंद झाला, बायकोने सर्व स्वयंपाक केला, मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली। म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं। ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू। तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पुर, तितक्यांना दावी बांध। संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींचे नावे घेऊन त्यांना हाका मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल, त्यांचं दूध काढ। ब्राह्मणाने तसं केलं, गाई म्हशींना हाका मारल्या, त्या धावत आल्या, ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला। ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं, म्हातारीसाठी दुसऱ्या दिवशी खीर केली। संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला मला आता पोस्ती कर। ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळं काही प्राप्त झालं आहे, आता तुम्हाला पोस्ती कसे करू, तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल। म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही, ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच आहे, मला आज पोस्ती कर। ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असेच वाढत जावे असा काही उपाय सांग। गौरीने सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक, असे केलंस म्हणजे कधी काही कमी पडणार नाही। ब्राह्मणानं बरं म्हटलं, तिची पूजा केली, गौर आपली प्रसन्न झाली। तिनं आपलं व्रत सांगितलं, भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे, ज्येष्ठा गौर कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी, दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाष्णीची ओटी भरावी, जेवू घालावं, संध्याकाळी हळदी कुंकू वाहून तिची बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण, अशी ही ज्येष्ठा गौरीची कहाणी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली। व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद। आजची माहिती थोडी जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।